ती बाहेर पडली पाहिजे. अजितदादांच्या अपघातावर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांच्या भूमिकेला समर्थन देत घातपात असेल तर कुणालाही सोडणार नाही असा इशारा दिलाय. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे, यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे. मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे, ही भावना अयोग्य आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनावर आधारित धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे. राजकुमार बडोले यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ही मागणी करत अजितदादांच्या कार्यशैलीतील शिस्त, वक्तशीरपणा, आर्थिक काटेकोरपणा आणि त्यासोबतच जनतेशी थेट संवाद या गुणांचा उल्लेख केलाय. बारामती पॅटर्नसह विकासाची दूरदृष्टी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते असंही त्यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं जाणं, अकाली जाणं हे महाराष्ट्रातील जनतेला झालेला प्रचंड मोठा आघात आहे. यामुळे महाराष्ट्राला जी हानी झाली ती भरून काढणं अशक्य आहे. आदरणीय अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित पाठ्यपुस्तकातील धडा ठेवण्यात यावा. लवकर उठून काम करण्याची जी पद्धत होती, प्रशासनावर जी पकड होती, आर्थिक शिस्त, जनसंवाद कार्यक्रम, त्यांचे बांधकाम विषयक ज्ञान, वृक्षांप्रती अत्यंत प्रेम, देशी झाडांची लागवड, जनतेशी असलेली बांधिलकी, सर्व धर्म समभावाचा विचार, बारामती पॅटर्न. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पलटवार केलाय. दादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे पक्ष हायजॅक करण्याचा त्यांचाच मनसुबा असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केलाय. दरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर पक्षावर डोळा असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. दादांच्या दुर्दैवी निधनाच्या दिवशीच पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू करून त्यांना दादांचं कुटुंबीय म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय या सगळ्यांनाच अलिप्त ठेवत पक्ष ताब्यात घेण्याची इतकी प्रचंड प्रमाणावरती घाई झालेली होती की त्याच्यामुळे सततची वक्तव्य त्यांच्याकडनं आलेली आपण सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवलेली आहे.